तर मित्रांनो नमस्कार. सावळ्याची जणू सावली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत. इकडे मात्र आता ताराचे बाबा आलेले असता सगळ्या जणांना मोठ्याने आवाज करून म्हणू लागतात, जे काही चालू आहे ना ते आता इथे थांबवा. सगळ्या जणांना धक्का बसतो. त्यांना कळत नसतं नेमकं आता इथे काय चालू आहे. पण जेव्हा ताराचे बाबा भैरवीच्या समोर जातात आणि ती त्यांना बघते, तिच्या पायाखालची जणू काय जमीनच सरकते. तिला काहीच कळत नसतं. तारा तर मात्र डायरेक्टली रडायला सुरुवात करते आणि मग ताराचे बाबा स्टेजवर जाऊन सांगू लागतात की हे जे सगळं काही आत्तापर्यंत सारंगने सांगितलं आहे ना, त्याच्यातलाच एक महत्त्वाचा भाग मला तुम्हाला सांगायचा आहे. याच्यामध्ये ना ताराची काहीच चुकी नाही आहे. हे सगळं ती भैरवीच्या हट्टापायी करत होती. आणि मग ताराचे बाबा सांगू लागतात की फक्त तारा भैरवीची मुलगी नाही तर ती माझीही मुलगी आहे. तर त्यावेळी मात्र तारा रडतच तिच्या बाबाकडे आणि भैरवीकडे बघू लागते. पण तेवढ्याच वेळामध्ये ताराचे बाबा सांगू लागतात, हे सगळं ना भैरवीमुळेच झालं आहे आणि तिनं जो खोटा खेळ मांडला होता ना, तो मला अजिबातच आवडलेला नव्हता. त्यामुळेच मला या भैरवीच्या हट्टापायी मला हे घर सोडून निघून जावं लागलं. इतके वर्ष मला माझ्या मुलीपासून लांब राहावं लागलं, पण आता ते अजिबात होणार नाही. त्यानंतर ताराचे बाबा म्हणू लागतात की तारा बेटा, मीच तुझा बाबा आहे आणि मी तुला आता इथनं पुढे कधीच सोडून जाणार नाही. मी कायम तुझ्या सोबतच राहील. आणि मग त्यानंतर ते असं अनाउन्समेंट करतात की माझ्या आता येणाऱ्या मूवीची एका माझी मुलगी माझी ताराच राहणार आहे. त्यानंतर मग यांचं असं बोलणं ऐकून प्रेक्षकांना तर खूपच आनंद होत असतो. आणि मग त्यानंतर ताराचे बाबा मात्र आनंदातच ताराला मिठी मारता. पण आता या दोघांना इतकं आनंदात बघून भैरवी तर खूपच चिडते. तिला मात्र हे अजिबात आवडलेलं नसतं. पण तेवढ्याच वेळामध्ये जगन्नाथजी मात्र भैरवीचा हात पकडतो आणि तिला डायरेक्टली स्टेजवर घेऊन येतो. भैरवी तर तिचं मान पण वर करत नसते, ती खाली मान घालूनच उभी राहिलेली असते. सगळे प्रेक्षक मात्र भैरवीकडेच बघू लागतात. तर त्यावेळी मात्र लगेच जगन्नाथजी म्हणू लागता, भैरवीजींचं खरं होतं. त्यांना वाटत होतं की आपल्याला वारशाने जे मिळालेलं आहे ते आपल्या मुलीनं समोर घेऊन जावं, आपलं नाव मोठं करावं. पण मात्र त्यांनी निवडलेला मार्ग तो अगदी चुकीचाच होता. कारण ते एक आई म्हणून जर बरोबर असल्या, त्यांच्या मुलाच्या भविष्यासाठी त्यांनी जर काही बघितलं असेल, पण त्या गुरु म्हणून मात्र खूप चुकलेल्या आहेत. त्यावेळी लगेच जगन्नाथजी म्हणू लागतात. त्यांना तर सावलीचं खूप कौतुक वाटू लागतं. तर त्यावेळी म्हणू लागतं, आता इथे बघा आपल्यासमोर चुकलेला गुरु आहे आणि एक आपल्याच इथेच जिंकलेली आपली शिष्य म्हणजे सावली आहे. बघा आता यांच्याकडे बघून तुम्हाला काय वाटतंय. तर प्रेक्षक मात्र सावलीसाठी टाळ्या वाजू लागतात. तर भैरवीला हे अजिबातच आवडलेलं नसतं. त्यामुळे भैरवी खूप मोठ्याने ओरडून म्हणते की थांबवा हे सगळं. माझा ना अजिबात आता तुम्ही अभिमान करायचा नाही, नाहीतर बघा मी काय करेल. मी भैरवी वज्जा आहे, तुम्हाला सगळ्यांना तर माहीतच आहे. आणि मग बाकी घडलेल्या सगळ्या प्रकाराचा दोष मात्र भैरवी सावलीलाच देऊ लागते. त्यावेळी भैरवी सावलीला म्हणू लागते, काय ग सावली, आज तू जे काही षड्यंत्र माझ्या विरोधात रचलं आहे ना, इतक्या सगळ्यांना हाताखाली धरून, खरंच तू मला चांगलीच माझी गुरुदक्षिणा दिली आहे. पण सावली मात्र बिचारी तिला काहीच बोलत नाही. तिला ती म्हणू लागते की खरंच माई, मी खरं सांगते, याच्याबद्दल मला काहीच माहिती नव्हतं. पण त्यावेळी मात्र भैरवी सांगू लागते की आतापर्यंत मी जे तुझ्या कुटुंबासाठी माझ्या फेकलेल्या तुकड्यावर तुझं कुटुंब जगत आलंय, ते काही कमी झालं का? आणि अशी माझी तू परतफेड केली आहे का? भैरवी मात्र हे सगळं सावलीला बोलत असते. त्यावेळी मात्र भैरवी खूप मोठ्या मोठ्याने हसत असते, सावलीचा अपमान करत असते, तिला जे नाही ते बोलू लागते. पण मात्र भैरवीचं हे बोलणं ऐकून प्रेक्षकांनाही वाईट वाटतं आणि सारंगला तर ते अजिबातच आवडलेलं नसतं. त्यावेळी सारंग समोर येतो आणि म्हणू लागतो, भैरवीजी, तुम्ही हे जे काही बोलताय ना, ते अजिबात बोलण्याचा अधिकार आता तुम्हाला नाही. आणि याच्यामध्ये ना माझ्या सावलीची काहीच चुकी नाही आहे. आणि तुम्ही काय म्हणलात, आतापर्यंत तुम्ही फेकलेल्या तुकड्यावर सावली आणि तिचं कुटुंब जगत आलं आहे ना, मग मी आता त्याची ना व्याजासहित परतफेड करतो. आणि मात्र आता सारंगचं हे बोलणं ऐकून सगळेजण त्याच्याकडे बघू लागतात. त्यावेळी मात्र सारंग सावलीच्या बाबाला स्टेजवर आवाज देतो आणि म्हणू लागतो, आता बाबा तुम्ही अजिबात घाबरायचं नाही. हे बघा, हे 1 कोटीचा चेक आहे, हे भैरवीजींच्या हातामध्ये देऊन टाका. मग आता यांच्याकडून तुमची कायमची सुटका होऊन जाईल आणि यांचे बोलणेही तुम्हाला ऐकायचं काम राहणार नाही. त्यावेळी सावलीचे बाबा खाली मान घालूनच त्या भैरवीच्या हातात तो चेक देत असता. आता त्यावेळी तर जास्तच भैरवीला राग येतो. तिला मात्र आता तिचं जास्तच अपमान झाल्यासारखं वाटत असतं. आता खाली बसणाऱ्या त्रिलोत्तमाला हे तर अजिबातच आवडलेलं नसतं. त्यावेळी ती म्हणू लागते की आता तुमचा हा तमाशानं बस झाला. आता तुमचं काय चालू आहे मगापासून मला काही कळतच नाही. आता तुम्ही घरी चला, मग मी सांगते तुम्हाला काय आहे तर. त्यावेळी त्रिलोत्तमा रागातच तिथनं निघून जाते.
त्यावेळी मात्र आता सगळेजण घाबरून जातात. त्यांना वाटत असतं की आतापर्यंत घडलं हे बाजूलाच, पण आता आईचं काय चालू आहे, घरी जाऊन काय घडेल याचं तर काही माहितीच नाही. त्यावेळी सगळेजण आपापल्या वाट्याने घरी जातात. त्यावेळी जगन्नाथ, चंद्रकांत, अमृता आणि राजकुमार सगळेजण घरी आलेले असतात. सावली तर मात्र सतत रडतच असते. त्यावेळी आता जगन्नाथजी चंद्रकांतला म्हणू लागता की खरंच तुम्ही अगोदर त्रिलोत्तमाजीला कल्पना द्यायला हवी होती. पण त्यावेळी चंद्रकांत म्हणू लागतो की खरंच जगन्नाथजी, मला वाटलंच नव्हतं की त्रिलोत्तमा अशा प्रकारे रिॲक्ट होईल. तिला तर जास्तीचाच राग आला आहे. पण त्यावेळी मात्र सारंग सारंग सावलीची समजूत काढू लागतो, म्हणू लागतो आता जे काय होईल ना, आपल्याला त्याला सामोरेच जावंच लागेल. पण त्यावेळी राजकुमार म्हणू लागतो की सावली, आतापर्यंत जो काही ते सत्य लपवून ठेवलं आहे त्याच्यामध्ये तुझी काहीच चुकी नाही. पण मात्र आता तुझ्या वाट्याला आलेलं हे सत्य मात्र आता तुला त्याची शिक्षा आई काही ना काहीतरी नक्कीच देईल. त्यावेळी सावली तर खूपच घाबरून जाते. त्यावेळी राजकुमार म्हणू लागतो आता खरं तर सावली, सगळेजण आता तुला दोष देणार झाले. तुझा खोटेपणा लपवून ठेवून तू मला साथ देत होती आई, असंही म्हणेल. त्यावेळी सावली तर खूपच घाबरून जाते. तर त्यावेळी मात्र अमृता राजकुमारला शांत बसायला सांगते आणि सावलीलाही शांत करते. दुसरीकडे भैरवी रागातच रडत रडतच घरी येते. तिच्या गळ्यातले हातातले सगळे दागिने काढून इकडे तिकडे फेकू लागते. लगेचच तिच्या पाठोपाठ ताराही मात्र घरी येते. त्यावेळी मात्र ताराच्या पाठोपाठ सोमी घरी येत असतो. भैरवीला इतकं चिडल्याला पाहून ताराही म्हणू लागते, मॉम आता बस झालं ना, हे सगळं तुझ्यामुळेच झालं आहे. मी तुला किती दिवसाची सांगत होते, एक दिवस हे सत्य सगळ्यांच्या समोर येईल आणि आता फायनली तो दिवस आजचा आला. त्याच्यामुळेच मी पाठीमागे गाणं सोडून देण्याचाही निर्णय घेतला होता. पण मात्र तू ऐकली नाही, तू मला ब्लॅकमेल करत राहिली आणि त्याच्यामुळेच हा दिवस आला. तर त्यावेळी आता भैरवी म्हणू लागते, काय गं तारा, हे सगळं बोलताना तुला लाज कशी नाही वाटत ग? हे सगळं मी तुझ्यासाठीच तर करत होते ना. त्यावेळी भैरवी म्हणू लागते की खरं तर ना, मी अजून समोर नेलं असतं, पण मात्र त्या जगन्नाथ आणि सारंगने माझ्या पाठीमागून येऊन खंजीर खुपसला नसता ना, तर पाय मी अजून किती समोर आपला संगीताचा वारसा नेला असता. फक्त त्या जगन्नाथ आणि सारंगमुळेच हे सगळं झालं आहे. आता त्यावेळी लगेच तारा चिडून म्हणते, अगं मॉम आता बस करणं, स्वतःची चुकी बघणं, जरा स्वतःकडे लक्ष देणं, का सतत दुसऱ्यांच्या चुका काढत राहतेस. त्यावेळी तारा म्हणू लागते, काय ग, आम्ही लहानपणापासून तुझं ऐकत आलो. माझ्यावर आणि त्या बिचाऱ्या सावलीवर तू अन्याय करत आली. तुझ्याच वाट्याने आम्हाला जावं लागतं. आमचं करिअर, आमचं काहीच स्वप्न नाहीत का? फक्त तुझ्या स्वप्नामध्येच आम्ही आमचे कामं करायचे आहेत का? आता त्यावेळी सगळं काही तारा भैरवीला बोलत असते. तर भैरवी म्हणू लागते, काय ग, तुला लाज वाटत नाही का ग? तू तुझ्या आईसमोर हे सगळं बोलते. पण त्यावेळी सोम चिडूनच म्हणू लागतो, अरे शांत बसा, तुमचं किती वेळचं काय चालू आहे, मला तर काही कळतच नाहीये. त्यावेळी सोम ताराला म्हणू लागतो, तारा, तू जर मला एकदा विश्वासात घेऊन हे सगळं सांगितलं असतं तर मी तुला ना खरंच ऐकून घेतलं असतं. पण तुझा माझ्यावर इतका विश्वास राहिला नाही का की तू मला हे इतकं मोठं सत्य सांगितलं नाही. आता सोम चिडल्यामुळे ताराला तर खूपच वाईट वाटतं. तिला कळत नसतं आता मी काय करू. तर दुसरीकडे सावली मात्र परत एकदा सगळ्यांची माफी मागते आणि खूप रडू लागते. त्यावेळी ती सगळ्यांना सांगू लागते, खरं तर ना, मी हे सगळं तुम्हाला सांगितलं असतं, पण मी भैरवी माईला माझ्या विठुरायाच्या समोर वचन दिलं होतं. त्याच्यामुळेच माझं वचन मोडा इतकी हिंमत माझ्यामध्ये नव्हतीच, नाहीतर मी तुम्हाला खरंच सगळं सांगून टाकलं असतं. त्यावेळी मात्र त्रिलोत्तमा तिथे येते. आता त्रिलोत्तमा सावलीला तर काहीच बोलत नाही. सावली अगोदरच घाबरून जाते. त्यावेळी त्रिलोत्तमा सारंगला म्हणू लागते, काय रे सारंग, तुला अगोदरपासून हे माहिती होतं. खरंच ना, माझा तुझ्यावर खूप राग आहे आणि मला राग पण या गोष्टीचा आहे, तू तुझ्या आईपासून हे सत्य लपवून ठेवलं आहे. तुला मला सांगायला काय झालं होतं? पण त्यावेळी आता लगेच चंद्रकांत म्हणतो, तू जर खरंच सारंगला दोष देत असेल ना, तर मीही तितका दोषी आहे, कारण की सावलीचं सत्य मलाही माहिती होतं. पण आता त्यावेळी त्रिलोत्तमा म्हणू लागते, तुला कसं माहीत होतं चंद्रकांत, मला ते सांग ना. तर त्यावेळी चंद्रकांत म्हणू लागतो की जेव्हा भैरवीजीने संगीताचा वारसा ताराला देण्याचा निर्णय घेतला होता ना, तेव्हाच मला त्या संगीतामध्ये सगळं काही कळालं होतं. खरं तर ना, सावलीचं गाणं गातावेळेस मी बघितलं होतं, पण मला माझ्या डोळ्यावर विश्वासच बसत नव्हता. मी त्याच गोष्टीच्या विचारात होतो. पण त्यावेळी माझ्यासमोरनं जगन्नाथजी आले आणि मग मी त्यांना हे सगळं सांगितलं, तर मला त्यांनी सगळं खरं सांगून टाकलं. तर त्यावेळी आता चंद्रकांत तिकडं घडलेला सगळा प्रकार घरच्यांना सांगू लागतो. त्यावेळी त्रिलोत्तमा म्हणू लागते, खरं तर चंद्रकांत, तू सारंगला सांगू शकतो, तू मला नाही सांगू शकत का? तुझा माझ्यावर विश्वास नाही का?
पण त्यावेळी सारंग म्हणू लागतो, आई तुझं काय तर ना गैरसमज होते, बाबांनी मला हे सांगितलेलंच नाही, मला ना विठुरायाकडून माहीत झालेलं आहे. तर सारंगचं हे बोलणं ऐकून आश्चर्याने सगळेजण सारंगकडेच बघू लागतात. त्यावेळी सावलीलाही काही कळत नसतं की नेमकं सारंग सरांना बाबांनी तर सत्य सांगितलं नाही, तर मग सारंग सरांना माझं सत्य माहिती कुठून झालं असेल. सावली मात्र विचारात पडते. तर मित्रांनो, बघूया उद्याच्या भागांमध्ये काय होतंय. तोपर्यंत या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. सो बाय.